आज आपण पाहणार आहोत इरा सेशन 25 म्हणजेच 25 सोडवणार आहोत। तर सर्वात आधी आपल्याला बघा सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। यामधून सर्व परिचयाचे व्हिडिओ पाहून घ्या। त्यानंतर यामध्ये बघा जेवढे काही ऑरेंज कलरमध्ये जेवढे व्हिडिओ दिलेले आहेत तर संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला बघा याच्यातनी टेक युअर नॉलेजवर क्लिक करायचं आहे आणि याच्यातनी नॉलेज चेक दिलेला आहे तर इथून नॉलेज चेक आपल्याला सोडवायचा आहे आणि ते स्टार्ट एक्झामवर क्लिक करा। यामध्ये बघा दोन प्रश्न दिलेले आहे नॉलेज चेकचे। तर पहिला प्रश्न, मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे ऑफलाईन व्हर्जन वापरत असताना तुम्ही फाईल गमावू नये म्हणून ती डॅश डॅश होईल याची काळजी घ्या म्हणत आहे, तर ती सेव्ह करायला पाहिजे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, मेनू बारवरील कुठल्या टॅबखाली तुम्हाला एक्सपर्ट ऑप्शन आढळेल म्हणत आहे, तर ते आपल्याला फाईल टॅबमध्ये दिसणार आहे। त्यानंतर सबमिट करा, SIMवर क्लिक करा आणि त्यानंतर बघा एंड एक्झाम करून कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर नॉलेज चेक झाल्यानंतर बघा आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। नंतर आपल्याला सिम्युलेशनचे प्रश्न सोडवायचे आहे। त्यानंतर इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा दोन दिलेले आहे सिम्युलेशनचे प्रश्न। तर पहिला प्रश्न, मजकूर किंवा संख्या अलाइन करून तुम्ही तुमच्या स्प्रेडशीटचे स्वरूप सुधारणा आणि ते वाचणे आणि समजणे सोपे होते म्हणून निवडलेला मजकूर सेंटर अलाइन करा म्हणतात। तर सेंटर अलाइन करण्यासाठी इथे सेंटरवर क्लिक करा आणि त्यानंतर ऑटोमॅटिक आपलं उत्तर सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, सेव्ह ॲजचा वापर केल्याने कार्यरत शीटची कॉपी तयार होते आणि मूळ शीट अबाधित राहते, त्यामुळे फॅमिली ट्री जनरेटर नावाने सेव्ह ॲज वापरून दिलेली शीट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे। तर यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह ॲजवर क्लिक करा, त्यानंतर डेस्कटॉपवर क्लिक करायचं आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे आणि नंतर इथे सेव्ह बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे किंवा ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर SIMवर क्लिक करायचं आहे आणि एंड एक्झाम हे नाव टाकून आपल्याला कन्फर्म बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा सेल्फ लर्निंग सोडायचं आपल्याला, तर सेल्फ लर्निंगवर क्लिक करा आणि ते प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर बघा याच्यातनी 5 प्रश्न दिलेले आहेत तर इथून चालू करा। तर पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती इमेज फॅमिली ट्री दर्शवते किंवा दाखवते म्हणत आहे, तर फॅमिली ट्री कोणती शीट आहे बघा, तर ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, तुम्हाला सेलमधील टेक्स्ट त्यांच्या मध्यभागी अलाइन करायचा आहे, असे करण्यासाठी तुम्ही कोणता अलाइनमेंट ऑप्शन निवडाल म्हणत आहे, तर मध्यभागी करण्यासाठी बघा आपल्याला ऑप्शन नंबर 4वर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी सेंटर अलाइनमेंट म्हटले जाते त्याला। त्यानंतर ऑप्शन नंबर 4वर क्लिक करा आणि सबमिट करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, MS एक्सेलची नवीन फाईल सेव्ह करण्यासाठी तुम्ही सेव्ह किंवा सेव्ह ॲज या दोन्हीवर क्लिक करू शकता म्हणत आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, तर बघा तुमचा मित्र MS एक्सेलमध्ये फॅमिली ट्री जनरेट टेम्पलेट कस्टमाइज करत आहे, त्याला हे जाणून घ्यायचे की तो फाईलमधील कुटुंबातील सदस्याचे तपशील कसे रिसेट करू शकतो। असे करण्यासाठी योग्य पर्याय निवडा म्हणत आहे, तर याचं उत्तर फॅमिली मेंबर रिसेट करा हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स, MS एक्सेलमध्ये फॅमिली ट्री जनरेटर टेम्पलेट एडिट करताना पुढील रोवर जाण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणती की वापराल म्हणत आहे, तर त्यासाठी आपल्याला एंटर की प्रेस करायची आहे। त्यानंतर येसवर क्लिक करा आणि आपल्याला गो टू होमवर जायचं आहे। तर अशा प्रकारे आपले सेल्फ लर्निंग सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर गाईड डू इट युअर सेल्फ आपल्याला सोडवायचं आहे, तर इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा। याच्यामध्ये बघा 5 प्रश्न दिलेला आहे, तर सुरुवातीचा प्रश्न लावायचा इथून, फॅमिली ट्री वर्कबुक या वर्कबुकमध्ये ट्री इमेज डिलीट करा आणि फाईल टॅब सेव्हचा वापर करून फाईलला सेव्ह करा म्हणत आहे। तर त्यासाठी बघा या ट्रीला सिलेक्शन करा, डिलीटच्या बटनावर जाऊन डिलीट करायचं आहे कीबोर्डवरून, त्यानंतर फाईलमध्ये जायचं आहे, त्यानंतर सेव्ह हा ऑप्शन्स वापरा। त्यानंतर आपल्याला डेस्कटॉप निवडायचं आहे, तर डेस्कटॉपवर घ्यायचं आहे इथून अशा प्रकारे। त्यानंतर त्या फाईलला कोणतंही एखादं नाव द्या आणि नंतर आपलं सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे ती फाईल सेव्ह झाली आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा, ओके करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स, फॅमिली ट्री शीटमध्ये सुतापा टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट कलरचा वापर करून त्याचा टेक्स्ट कलर स्टँडर्ड रेड कलरमध्ये बदला म्हणत आहे। तर बघा आपल्याला सुतापाला सिलेक्शन करायचं आहे, फॉन्ट कलरमध्ये जा आणि याच्यातून कोणता कलर घ्यायचा आहे, रेड कलर इथून निवडायचा आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा, ओके करायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन्स लावा इथून,
त्यानंतर बघा फाईल टॅब सेव्हचा वापर करून फॅमिली ट्री वर्कबुक तुमच्या डेस्कटॉपवर फॅमिली ट्री जनरेटर नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर त्यासाठी बघा फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह ॲजवर क्लिक करा. सेव्ह ॲजवर क्लिक केलं त्यानंतर आपल्याला डेस्कटॉपवर सेव्ह करून ठेवायचं आहे. तर डेस्कटॉप निवडा. डेस्कटॉप निवडल्यानंतर बघा त्याला नाव द्यायचं आहे फॅमिली ट्री जनरेटर. तर इथून कॉपी करून घ्या Ctrl+C आणि ते नाव यामध्ये त्याला पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन्स. फॅमिली ट्री शीटमध्ये सेल राकेश सिलेक्ट करा. होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करून ते सेंटर अलाइन करा म्हणत आहे. तर आपल्याला राकेश या नावाला सिलेक्शन करून घ्या आणि त्यानंतर इथून सेंटर अलाइनमेंट इथून द्यायची आहे त्याला अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. आणि शेवटचा प्रश्न बघा. फॅमिली मेंबर शीटमध्ये सेल B2 सिलेक्ट करा आणि फॅमिली ट्री जनरेटर टेक्स्ट एंटर करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून बोल्ड आणि इटॅलिक इफेक्ट अप्लाय करा म्हणत आहे. तर कशाला म्हणत आहे? फॅमिली मेंबर शीटमध्ये B2ला म्हणत आहे. तर कॉलमचा B घ्या आणि रोचा 2 घ्यायचा आहे. तर B2ला सिलेक्शन करा. त्यामध्ये बघा फॅमिली ट्री जनरेटर हे नाव आपल्याला टाईप करायचं आहे. तर ते नाव कॉपी करून घ्या आणि B2मध्ये त्याला पेस्ट करायचं अशा प्रकारे किंवा टाईप केलं तरी चालेल. त्यानंतर त्याला बोल्ड आणि इटॅलिक करा म्हणत आहे. तर इथून बोल्ड करा, इटॅलिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. ओकेवर क्लिक करा. SIMवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका अशा प्रकारे आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. तर सेशन कंप्लीशन टेस्टवर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेला आहे. तर पहिला प्रश्न, मिडी पोर्ट्स हे इलेक्ट्रॉनिक कीबोर्डसारखी सांगीतिक साधने साऊंड कार्डला जोडण्यासाठीची विशिष्ट प्रकारची सिरियल पोर्ट्स असतात म्हणत आहे. तर त्याचं उत्तर बरोबर आहे. मॅक OS हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे एक उदाहरण आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर चूक आहे. आपल्याला MSCITचे पुस्तक आपल्या केंद्रातर्फे मिळाले आहे का म्हणत आहे. तर बरोबर आहे. MSCIT पुस्तकामधील अभ्यास आपण कुठे करता म्हणत आहे. तर याच्यावरचं उत्तर बघा दोन्ही ठिकाणी आहे, केंद्रामध्ये आणि घरी. त्यानंतर सबमिट करा. SIMवर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे आपलं इरा सेशन 25 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.